शारदीय नवरात्रोत्सव आपण एक खूपच आनंदात साजरी करतोय. सगळीकडे एकदमच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अगदी घरात मदतनीस म्हणून कामाला येणाऱ्या बाया पासून तर ऑफिसला जाणाऱ्या बायकांपर्यंत स्त्रियांमध्ये स्पेशली एकदमच उत्साहाने सगळेजण भाग घेत आहेत. सिमिलरली आज आपणही ग्रे घातलाय कारण आज 7वी माळ आहे आणि त्याचा आजचा ग्रे करणार. तर मला हे सांगायचंय की आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये तिची आराधना करतो. अगदी शैलपुत्री म्हणजे लहान वयामधली मुलगी पासून सिद्धिदात्री ह्या पद्धतीने म्हणजे आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण तिचे जी पूजन करतो. तर तसंच स्त्रियांमध्येही आहे. मला असं वाटतं की आपण लहानपणापासून वेगवेगळ्या पद्धतीने जशा स्त्रिया इव्हॉल्व्ह होत जातात त्यांची वेगळ्या पद्धतीने एक वेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. एक छोटी मुलीपासून बहीण, आई, आजी ह्या वेगवेगळ्या रूपांमध्ये स्त्रियांना एक आपण पाहतो. आपण जेव्हा देवीला प्रार्थना करतो की आम्हाला एक छान आनंदी जीवन आणि आरोग्य दे, त्याबरोबर आपण मनशांतीचीही प्रार्थना करतो. तर मनशांती म्हणजे मानसिक आरोग्य आणि नवरात्री ह्याचं एक खरंच खूप इंटरलिंक्ड आहे. कारण नवरात्रीमध्ये जसं देवी इव्हॉल्व्ह होत जाते तसं आपण पण लहानपणापासून इव्हॉल्व्ह होत जातो आणि प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही शिकत असतो आणि ते शिकायला सुद्धा पाहिजे. तर लहान मुलींना काहीतरी वेगळ्या समस्या असतील किंवा कधी कधी जेव्हा अडोलसंट फेज येते, पिरियड्स येतात मुलीचे, तेव्हा तिच्या काही वेगळ्या समस्या असतात. मग लग्नानंतरच्या आणि लग्नाच्या इमिजिएटली नंतरच्या ज्या समस्या आहेत त्या असतात. मग ती जेव्हा आई होते त्यावेळेच्या समस्या, मग ती जेव्हा काम तिचं इफेक्टिव्हली करायला जाते, मग घर आणि काम मॅनेज करणं ते एक समस्या, त्यावेळी तिला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जशी नवरात्रीची देवीची आपण 9 रूपं बघतो तसं देवीच्या वेगवेगळ्या आपल्या स्त्रियांच्याही वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने ते मानसिक आरोग्य हँडल केलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्या रूपांसारखंच आपण इव्हॉल्व्ह होतो. म्हणून देवीला जसं आपण मानतोय म्हणून त्या एक निमित्ताने, नवरात्री निमित्ताने आपण हे डिस्कशन करतोय. या डॉक्टर अनिता दौन या एक सायकॅट्रिस्ट म्हणून नाशिकमध्ये गेली काही वर्ष प्रॅक्टिस करतायत आणि स्पेशली चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणजे लहान मुलं आणि अडोलसंट या विषयावर त्यांचा एक जास्तच हातखंडा आहे. तर आज आपण त्यांची मतं याविषयी जाणून घेऊ. आणि मी डॉक्टर सारिका, मी नाशिकमध्ये एक डेंटिस्ट म्हणून काम करते. तर मॅडम तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे म्हणताय की लहानपणापासून वेगवेगळे, तर सगळ्यात आपण लहान वय घेऊ, आपण शैलपुत्री किंवा एक अगदीच किशोरवयीन मुलगी, तर त्या एजमध्ये मुलींना कसं काही वेगळ्या पद्धतीने जपायला गेलं पाहिजे का? तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या अनुभवामध्ये बरंच पाहिलं असेल की अडोलसंट मुलींचं डेव्हलपमेंट आणि त्यांची थिंकिंग प्रोसेसच वेगळी असते. म्हणजे त्या खूप हट्टी असतील, सेन्सिटिव्ह असतील एका वेळी, किंवा एखाद्या वेळी त्या काहीतरी वेगळाच मूड असतो त्यांचा. तर हे त्यांचे मूड स्विंग्स जे आहेत बरेचदा ते पिरियड्समुळे असतात. पिरियड्सच्या कोणत्या सायकलमध्ये आहे ती, आणि त्यानुसार तिचं मेंटल स्टेट पण बदलत असते. मग अशा वेळी त्या हट्टीपणा त्यांचा तो, किंवा काही मुली खूप शाय असतात, ती अँझायटी असते, हे सगळं आपण सहन करत राहायला पाहिजे का? एक्झॅक्टली. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की माझी मुलगी आहे जी आता ऑलमोस्ट टीनेजर आहे आणि तिचे बरेच टँट्रम असतात किंवा ती एक वेगळ्याच झोन मध्ये असते. तर मला असं वाटतं की दिस इज नॉर्मल, म्हणजे त्याच्याकडे काही वेगळं लक्ष द्यायची काही गरज नाहीये. पण तुमच्या मते याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण की मुली ह्या किंवा स्त्री ही जन्मजातच खूप सेन्सिटिव्ह असते, भावनाप्रधान असते. आणि स्त्रियांमध्ये वेगळे हार्मोन्स असतात. स्त्री थोडीशी शाय असते, अँक्शियस असते, तिच्यावर सोसायटीचे भरपूर प्रेशर असतं की बनवलेले आहेत सोसायटीने की या गोष्टींमध्ये त्या फिट झाल्या पाहिजेत, असं बोलणं, असं राहणं, असं वागणं, असे कपडे घालणं. बरोबर. मग हे सगळं तिला सहन करणं, त्यावेळी तिला शिकवणं, हे खरंच आपलं काम आहे. तर पालक म्हणून आपलं काम काय असायला पाहिजे, आपण तिला इमोशन्स कसे एक्सप्रेस करायचे हे तरी शिकवावं. ज्यामध्ये प्रत्येक इमोशन्सला लेबल कसं करायचं ही पहिली स्टेप असते, म्हणजे त्याला आयडेंटिफिकेशन म्हणू. मग त्या इमोशनला
बोलून कसं दाखवायचं आणि मग ते एक्सप्रेस कसं करायचं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये किंवा ऍक्सेप्टेबल फॉर्ममध्ये. मग राग आला आहे तर तिने आधी बोलून दाखवावं की मला राग येतोय, मग नंतर त्याच्यावर पॉझिटिव्ह वेनी एक्सप्रेस करावं. म्हणजे की लगेच राग आलाय आणि लगेच हातपाय मारणं किंवा काहीतरी फेकणं. जेव्हा तुम्ही बोलून दाखवता आणि ते सांगता पुढच्याला की मला ह्या रिझनमुळे असं होतंय, ते एक एक्सप्रेशनची पद्धत मुलींना शिकवावी आपण. तर बेसिकली तुम्ही असं म्हणताय की हे ऍटमॉस्फिअर क्रिएट करणं ही आपली जबाबदारी आहे पॅरेंट म्हणून. ओके. दुसरं त्या अडोलसंट एजमध्ये किंवा लहानपणापासूनच मुलींना पर्टिक्युलरली आपण डिसिजन मेकिंग शिकवायला पाहिजे. मग त्यांना तुम्ही लहानपणापासूनच छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्याचे ते त्यांच्यावर सोडून द्यायचे, त्यांना चूज करण्याचा हक्क द्यायचा आहे. त्यांना सोशल स्किल्स सुद्धा शिकवायच्यात आपल्याला. म्हणजे त्यांना जितका होईल तितकं मैत्रिणींचं एक्सपोजर किंवा मैत्रिणींमध्ये ती जात असेल तर तिला न थांबवणं, ह्या सोशल स्किल्स बरेचदा भांडणं करून आणि नंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगूनच शिकतात मुली. सोबत आजकाल आपल्या पिढीमध्ये आणि आपल्या पुढच्याही पिढीमध्ये मदत मागणंच मुली टाळतात. त्या स्वतःहूनच जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतात. सफिशियंट हा एक टर्म आजकाल वापरली जाते की आय एम एम्पॉवर्ड, मला काही गरज नाहीये. हो, बट वी शुड एक्सप्रेस, वी शुड आस्क हेल्प. एक्झॅक्टली. आणि तिथे मदत करणारे खूप असतात, पण जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत ते मिळत पण नाही. आणि दुसरं, जर या सगळ्या पिरियडमध्ये जर ती खूप शांत आहे, खूप चिडचिडी आहे किंवा तुम्हाला नॉर्मल वागण्यापेक्षा काहीतरी वेगळं जाणवतंय, तर तिथे तुम्ही इव्हन सायकोलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्टची मदत सुद्धा घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला तिच्या वागण्याकडे एक लक्ष दिलं गेलं पाहिजे की एक्झॅक्टली हे तिचं जे रेग्युलर रुटीन आहे, ती टँट्रम करते तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यामध्येही एका पॉइंटला जाऊन व्यवस्थित लक्ष देऊन जर हे आपण ओळखलं, हे व्यवस्थित हाताळलं, तर ही जी अडोलसेंट फेज आहे ही एक छान, हा एक टप्पा एक छान पद्धतीने पार केला जाऊ शकतो. मॅडम, मला आता अजून एक गोष्ट आहे की माझी मुलगी आहे जी आता शी इज ऑलमोस्ट 13 years आणि नुकतेच तिचे पिरियड्स वगैरे चालू झाले. तर माझी आणि तिची, शी बिंग द फर्स्ट चाइल्ड, माझी आणि तिची खूप छान बॉन्डिंग होती. आम्ही प्रत्येक गोष्ट, आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड म्हटलं तरी चालेल, आम्ही दोघी एकमेकींशी खूप छान बॉन्डेड होतो. पण रिसेंटली एक वर्षभरापासून असं झालंय की ती माझ्याशी जास्त गोष्टी शेअर करत नाही आणि असं वाटतं की कुठेतरी आमच्या दोघींमधला बॉन्ड कमी झालेला आहे. तर म्हणजे ह्याचं काही कारण असू शकतं का की इट्स नॉर्मल या फेजमध्ये असं होतं? यामध्ये बरेचदा अडोलसंट मुलं त्यांच्या ह्या सेकंड स्टेज ऑफ आयडेंटिटीमध्ये आलेले असतात. युजली डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमध्ये 2 वर्ष ते 4 वर्ष ही फर्स्ट स्टेज ऑफ आयडेंटिटी असते आणि त्यानंतर अडोलसंट एज ही सेकंड स्टेज ऑफ आयडेंटिटी फॉर्मेशन असतं. मग या एजमध्ये मुलं मुद्दामच त्यांची आयडेंटिटी एक्सप्रेस व्हावी असा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये ते काय करतील की नाही म्हणून पाहायचं, काय रिस्पॉन्स येतोय बघूया, किंवा स्टबन बिहेवियर झालं. हा, राईट. आपल्याला वाटतं ते स्टबन आहे, पण त्यांच्या साईडनी ती आयडेंटिटीची स्टेज आहे. मग त्यावेळी त्यांना असं वाटतं की मी नाही म्हटलं आणि ते ऐकलं गेलं तर माझं एक्झिस्टन्स आहे माझ्या घरात. मग ते एक्झिस्टन्स किंवा सेल्फ इस्टीम तयार होत असते तिची त्यावेळी. मुलींमध्ये हे बरेचदा जास्त फर्मली त्यांना करावं लागतं, कारण की मुलांना आपण असाही संबंधामध्ये असतं, राईट. आणि मुलींना ते नसतं, म्हणून मुलींना अजून स्ट्रगल करावं लागतं या गोष्टीसाठी. मग खूप स्टबन मुली असतील किंवा खूप तुम्हाला असं रिजेक्ट केल्यासारखी भावना येत असेल तर ते कदाचित तुमच्या बॉन्डिंग इश्यू नसेल. ठीक आहे. पण बरेचदा असंही होतं की मुली वयात आल्यानंतर, पिरियड्स आल्यानंतर त्यांच्या हार्मोनल चेंजेसमुळे त्यांचा स्वभाव सुद्धा बदलतो. मग आपलं काम काय आहे त्यावेळी की आपण ऍज अ पॅरेंट जितकं ओपन होता येईल तितकं ओपन व्हायचं आहे मुलींसोबत. तुम्ही तुमचे सुद्धा इमोशन्स शेअर करायचे आहेत आणि मग त्यांना त्यांची स्टोरीज सांगायला एक प्रोत्साहन मिळत असतं. त्यासोबत आपण जेव्हा रिलेशनशिपच्या गोष्टी असतात ज्या खूप सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे मला त्याविषयी एक इन्सिक्युरिटी असते की आता तिचं फ्रेंड सर्कल बदलतं किंवा ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी, ही एक बदलाची एक स्टेज आहे. तर मग ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतू नये ही एक इन्सिक्युरिटी असते. तर त्या गोष्टीला कसं हँडल करायचं? बरोबर. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मी एक्सप्रेस करते ती सगळंच एक्सप्रेस करेल आता अडोलसंट झाल्यानंतरही. नाही,
तिला आता तिचं फ्रीडम, तिचे चॉईसेस, तिचे फ्रेंड्स हे राहणार आहेत. ओके. मग ती तुमच्यापेक्षा आता वेगळा पार्ट होत जाणार आहे. ठीक आहे, तर हे ऍक्सेप्टन्स आधी आलं पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही यू कॅन बी फ्रेंड विथ हर, शी कॅन बी बिहेव लाईक फ्रेंड विथ यू, बट यू कॅन्ट बी फ्रेंड बिकॉज तुम्हाला माहितीये, आपल्याला माहितीये की आपण आपल्या फ्रेंड्स सोबत ज्या गोष्टी शेअर करतो, आपण खरंच आपल्या मुलांशी तेवढं शेअर करतो का? नाही. म्हणजे आपल्याला कोणाबद्दल क्रश असेल या एज मध्ये सुद्धा आपण नाही शेअर करत आपल्या मुलांशी. मग वाय यू एक्सपेक्ट दॅट दे विल शेअर विथ यू दॅट थिंग्स? नाही ना. तर ते त्यांच्याच फ्रेंड सोबत करतील. सो दिस कॅन बी फ्रेंडली बॉन्ड, बट फ्रेंडशिप असूच शकत नाही. अच्छा. तर हे ऍक्सेप्टन्स पण पॅरेंट्सला आलं पाहिजे, मदर म्हणून आपल्याला आलं पाहिजे. आणि पण तरी पण तिने फेअर राहावं यासाठी आधीपासूनच होम रूल्स आपले बनवून ठेवायचे. आणि तिला किंवा जेवढे फॅमिली मेंबर्स आहे घरामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन एकदा डिस्कशन करायचं याबद्दल की आपल्या घरात असं असं चालत नाही, आपल्या घरात ह्या गोष्टी अलाउड आहेत, या गोष्टी नाही आहेत. मग हे सगळ्यांचं मिळून ओपिनियन, त्याचे रिझन्स डिस्कशन हे केलं पाहिजे. म्हणजे मुली आधीपासूनच सतर्क राहतात आणि जर काही असेल तर त्या सांगतातही. ओके. तर बेसिकली आपल्याला एक बॅलन्स ठेवायचा आहे की काही गोष्टींना मुभा दिली पण पाहिजे. अति स्ट्रिक्ट असणं हे म्हणजे तुम्ही म्हणाल की तू हे बॉय ऍज अ फ्रेंड बनवूच नको, तर ते पण खूप एक्स्ट्रीम झालं. मग तर त्या मुली बॉयफ्रेंडच बनवतील. बरोबर. त्यामुळे ती पण बॅलन्स आपण त्यांच्याशी प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक बॉयफ्रेंड हा मॅरेज मध्येच एंड होतो असंही नाही. तर त्यामुळे ते कोणत्या लेवलची फ्रेंडशिप आहे हे खूप डेप्थ मध्ये न जाता आपल्याला इकडून तिकडून माहित असलं पाहिजे. मॅरेज हा इश्यू तसा सेन्सिटिव्ह आहे, पण या एज मध्ये त्यांना त्याची हिंट सुद्धा नसते. बरोबर. बेसिकली आता मला हे पण विचारायचंय की आता किशोरवयीन किंवा वयात येणाऱ्या मुलींचं झालं, सिमिलरली किंवा इव्हन त्यापेक्षा जास्त एक्स्ट्रीम लेवलला लग्न झाल्यानंतर मुलींना खूप सारे चेंजेस मधून जावं लागतं आणि त्यावेळी बरीच कसरत असते. सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, फिजिकली आणि इमोशनली सगळ्यांशी बॉन्ड क्रिएट करणं, जुने बॉन्डला, जुन्या ज्या नाते आहेत त्यांना तोडून नाही म्हणायचंय, पण जुन्या गोष्टी बऱ्यापैकी थोड्याशा बदलून आपल्याला नवीन गोष्टींमध्ये एक्सेप्ट करत चालावं लागतं. तर लग्नाच्या वेळी कुठल्या कुठल्या गोष्टी आणि आजकाल प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे खूप फेमस होत चाललंय. आणि माझ्या मते तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे फक्त मुलीचं नसून हे दॅट शुड बी कपल काउन्सिलिंग ऑलवेज. पण तरी पण त्याच्यामध्ये पण मुलींचं वेगळं काउन्सिलिंग आणि मुलांचं वेगळं असं पण असायला पाहिजे. तर त्यामध्ये आपण बरेचदा मुलींना अपब्रिंगिंग वेगळं असतं एका फॅमिलीचं, दुसऱ्या फॅमिलीचं कदाचित वेगळं असेल, त्यांचे रूल्स वेगळे असतील, आपले रूल्स वेगळे असतील. तर जेव्हा तिला घर सोडून दुसऱ्या घरी जावं लागतं तर तिला ह्या गोष्टीसाठी सायकोलॉजिकली प्रिपेअर राहणं आवश्यक आहे. मग इकडे ती जर दुपारी 9 वाजेपर्यंत समजा सकाळी झोपत असेल आणि त्या घरी सगळ्यांना 6 वाजता उठायची सवय असेल, तर मग हे आधीपासून तिला माहित पाहिजे. ते प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये डिस्कशन झालं पाहिजे. अशा काही सवयी असतात किंवा ओपननेस किती आहे किंवा इन्फॉर्मेशन किती द्यायची किती नाही द्यायची, कोण, हे सगळं थोडंसं आधीपासून माहित असलं तर तिला म्हणजे तो हा डब्बा थोडासा इझी होऊन जातो. लग्नानंतर सुरुवातीला मुली एकदम शाय असतात किंवा मी एकदम रिस्पॉन्सिबल आहे, प्रत्येक काम मीच केली पाहिजे अशी एक तिच्या मनात धारणा असते. तर ती सगळ्यांचे मन जपण्याचा पण प्रयत्न करते आणि त्या सगळ्यामध्ये ना स्वतःला कुठेतरी विसरून जाते. तर हे न करता त्यांनी हाऊ टू बी युअर सेल्फ हे खरंच लर्न करायला पाहिजे. स्वतःचे मतं मांडणं, स्टेट करणं आणि जर गरज पडली तर त्याच्यासाठी भांडणं हे पण तिला आलं पाहिजे. ओके. कारण लग्नानंतर बऱ्याच मुलींना असतं की मी आता या घरची सून आहे किंवा मी आता एक वाईफ आहे XYZ, तर मला ह्या गोष्टी परफेक्ट जमल्या पाहिजेत. आणि बेसिकली शी इज नॉट दॅट पर्सन आणि शी इज ट्राईंग टू बी दॅट फिट इन टू दॅट मॉडेल. आणि मग हे सुरुवातीला तिला जमतं, सुरुवातीला ती मॅनेज करते, पण एका पॉईंट नंतर शी ब्रेक्स डाऊन कारण तिला जमत नाही, ती मुलगी नाहीच आहे. त्यामुळे मग ती खूपच इमोशनली वीक होऊन जाते की अरे मी हे करतच चालले आणि मग ती फायनली खूप ड्रेन झालेली असते. त्यामुळे लग्नाच्या वेळी सुद्धा म्हणजे आपण जर परफेक्शनिस्ट व्हायचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी तर यू नो दॅट परफेक्शन इट डझंट एक्झिस्ट. सो ती आयडियल गोष्ट आहे, ती होऊच शकत नाही. त्यामुळे
कोणीच मला वाटतं की परफेक्ट हट्ट होऊच नाही किंवा तो हट्ट नसावा. मग त्यामध्ये बरेचदा आपण वर्क लाईफ बॅलन्सचा पण पार्ट येतो. वर्क लाईफ बॅलन्सचं डिस्कशन जेव्हा येतं तर माझा तुम्हालाच हा प्रश्न आहे की खरंच वर्क लाईफ बॅलन्स असतं का? खरंच आपण जितका वेळ टाइम आपण याला दिलाय, वर्कला दिलाय, तेवढा आपण फॅमिलीला देऊ किंवा जेवढं सॅटिस्फॅक्शन इकडे तेवढं इकडे? ऑनेस्टली मी माझं मत सांगते की जेव्हा मी क्लिनिकमध्ये पेशंट करत असते आणि मला असं माहिती की अरे माझा मुलगा आहे जो 5-6 वर्षांचा आहे, तर माझं लक्ष थोडंसं तिकडे असणार. तर बेसिकली ऍट अ टाइम आय कॅन बी आयदर ऑन दिस साइड ऑर दॅट साइड. तर मला नाही वाटत हे फिजिकली पॉसिबल आहे की आपण दोन्ही गोष्टी परफेक्टली मॅनेज करतोय. वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. ऍट एका फेज मध्ये असं असतं की हा मग माझी मुलं आता थोडीशी सेटल झालेली आहेत, ते त्यांच्या स्कूलमध्ये बिझी आहेत, तर मग मी इकडे करिअरकडे माझ्या कामाकडे परफेक्टली लक्ष देऊ शकते. हे घरी असताना आपल्याला बिझनेस कसा मी डेव्हलप करू याची आठवण येते आणि काम करत असताना घरी काय चाललंय, मुलाला काही झालंय का याची आठवण येते. तर असं गोंधळ होतोच बरेचदा आणि प्रत्येक स्त्रीला ही गिल्ट असतेच की माझ्या मुलाकडे मी लक्ष देत नाही. प्रत्येक स्त्रीला असते. म्हणजे वर्किंग वुमेनला ही गिल्ट असते की मी लक्ष देऊ शकत नाही. मला वाटतं हाऊसवाईफला ही गिल्ट असेल की आता माझ्यासारख्या बाया या आताचं जे जनरेशन आहे त्या वर्किंग आहेत आणि मी फक्त घरी बसणारी आहे. तर बेसिकली दोघांनाही ही गिल्ट असतेच. आणि गिल्ट येणं वाईट नाहीये तसं, पण मग मला म्हणायचं की तुम्ही त्याच्यापेक्षा प्रायोरिटी सेट करा. तुम्हाला काम करायचं तिथे काम करा आणि लाईफ जगायची तिथे लाईफच जगली पाहिजे. मग प्रायोरिटी सेट केल्यानंतर या वेळात एवढं काम झालं पाहिजे आणि ते डन करायचंय. हे एकदा सवय लागली आपल्याला की मग वर्क लाईफ बॅलन्स जमतो. आणि वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा मला म्हणायचं टाइम मॅनेजमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंट आपल्याला जमली पाहिजे. तर टाइम मॅनेजमेंट जसं की कामासाठी तुम्ही तो टाइम स्लॉट दिलाय आणि तो तेव्हाच टाकलाय आणि इतर वेळेचा जो टाइमपास आहे तो कट केलाय, तर आपण तो मुलांना देऊ शकतो, घरी देऊ शकतो. आणि एनर्जी मॅनेजमेंट बरेचदा आपण काम करतो, थकून घरी येतो, पण एनर्जीच नसते तेवढी. मग त्यावेळी एनर्जी मॅनेजमेंट कमी येते. मग एनर्जीसाठी तुम्ही एक्सरसाइज करा, डाएट करा. डाएट म्हणजे ऍटलिस्ट न्यूट्रिशियस डाएट घ्यायला पाहिजे. आणि झोप आजकाल स्त्रियांची तर सगळ्यांनाच माहिती आहे की झोप खूप खराब झाली, कॉम्प्रोमाइज असते. स्पेशली मदर्स मध्ये खूप कॉम्प्रोमाइज असते. तर आपण आपल्याकडे खरंच काहीच लक्ष देत नाही. सो एक्सरसाइज, झोप आणि डाएट ह्या 3 गोष्टी मुळे एनर्जी नक्की सेव्ह होते. म्हणजे बरोबर आहे की आपण स्वतः फिट आहे तर आपण आपल्या फॅमिलीची तेवढ्या एनर्जीने किंवा तेवढ्या पॉझिटिव्हली तशी त्यांची काळजी घेऊ शकतो. तर आपण स्वतःला आधी व्यवस्थित त्या पद्धतीने बनवलं पाहिजे सो दॅट आपण फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. आता आपण बोलताना आईचा उल्लेख आलाच आहे, तर मला असं म्हणायचंय की जेव्हा पहिल्यांदा आई होते किंवा प्रेग्नन्सी पिरियड किंवा डिलिव्हरी पिरियड या वेळेमध्ये बायका खूप हळव्या होतात, खूप जास्त इमोशनल होतात. तर तेव्हा वेगळी काही काळजी घ्यायला पाहिजे का? किंवा मी ऐकलंय की प्रीपार्टम, पोस्टपार्टम डिप्रेशन, तर हे खरंच म्हणजे ह्या गोष्टी डू दे रिअली एक्झिस्ट? खरंच ना, हा सगळ्यांचा अनुभव आहे की डिलिव्हरी नंतर एक पिरियड असतो, पहिले 6 महिने, ज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला या फेज मधून जावंच लागतं. आणि इतक्या डिमांड्स असतात तिच्याकडून. मेंटली तिला उलट गरज असते दुसऱ्यांच्या आधाराची, पण तिलाच डिमांड म्हणजे तिच्याचकडून डिमांड केली जाते की तू आई आहेस, तू बाळाला सांभाळ, तू जागरण कर रात्री, त्याच्या आहाराची काळजी घे आणि घरच्यांनाही सांभाळायचंय. प्लस घरच्यांच्या की तू अशीच वाग, अशीच चाल, असंच खा. बरेच नॉर्म्स बनवलेले आहेत ऑलरेडी की ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे ना ते बॅलन्स नाही होत कुठेतरी आणि ती खरंच त्या फेजमध्ये डिप्रेशन मध्ये जाऊ शकते. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन ही प्रॉपर सायंटिफिकली रिसर्च टर्मिनॉलॉजी आहे ज्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन बरेचदा रिकरंट डिप्रेशन मध्ये सुद्धा कन्वर्ट होतं. म्हणजे एकदा डिप्रेशन आलं तर आणि कव्हर झालं तर तुम्ही एकदम इम्युन आहात, पुन्हा डिप्रेशन येणार नाही असं. उलट त्या स्त्रीला पुन्हा डिप्रेशन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि प्रीपार्टम पिरियड मध्ये जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग घेतली किंवा मेंटली तयार असाल की मी आता आई होणार आहे, सगळंच बदलणार आहे, सगळं बदलणार आहे,
माझी टाइम डिवाइड होणार आहे, माझं काम डिवाइड होणार आहे किंवा काही वेळासाठी स्तब्ध होणार आहे, हे प्रिपरेशन आधीपासून असेल तर ही फेज त्यांना इझिली हँडल करता येते. बरोबर आहे. कारण मी जेवढ्याही बायकांना बघते किंवा आपली जुनी जनरेशन आपण बघू की एक फिजिकली जे बायकांना आरामाची गरज आहे डिलिव्हरी नंतर, की बायकांनी आराम केला पाहिजे, विशिष्ट अन्न खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टी रूढ आहेत. म्हणजे हे ठरलेलं आहे की नाही आता तिचा नवीन जन्म झालाय, ती आई झाली आहे, तर मग फिजिकली त्यांची खूप जास्त काळजी घेतली जाते. बट ऍट द सेम टाइम इमोशनली ती किती हळवी झाली आहे किंवा इमोशनली तिला किती गरज आहे आपली, याच्याकडे लक्ष दिलं नाही जात. इनफॅक्ट ते तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की तिच्यावर बंधनं असतात की किंवा एक अपेक्षा असतात की आई आहे तो या पद्धतीने काही गोष्टी अशा मॅनेज केल्या पाहिजेस, तू आता ही तुझी जबाबदारी आहे या पद्धतीने. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर या फेज मधून आई सुरळीत पार पडलीये ज्या पद्धतीने तिने मॅनेज करून ती बाहेर पडल्यानंतर एक फेज आयुष्यात अशी येते की मुलं थोडी मोठी झालेली असतात आणि ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी झालेली असतात. तर मग कधीतरी अरे माझ्या मुलाने मला फोनच नाही केला, अरे तो आता त्याला कुठली ब्रांच घ्यायची, अरे त्याला आता एज्युकेशनचे पुढचे स्टेप्स आहेत तो माझ्याशी डिस्कस करत नाहीये, त्याला त्याची चॉईसेस मला नीट कळत नाहीये. तर मग ह्या ज्या अपेक्षा असतात आणि मुलं ज्या पद्धतीने इग्नोर करतात त्यावेळेला, तर मग खूप उदास वाटतं किंवा एक एम्प्टीनेस येऊन जातो आयुष्यामध्ये. तर हे पण काही मानसिक आजार असू शकतो ना. इथे आयुष्यातच एम्प्टी वाटतं असं नसून घरातही एम्प्टी वाटायला लागतं. आपल्याला सतत त्यांना खेळताना पाहायची, इकडे तिकडे मस्ती करताना पाहायची सवय असते, घर एम्प्टी होतं. हजबंड सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये त्यावेळी खूप बिझी असतात, सासू सासरे एकदम उतारवयात असतील किंवा आपले स्वतःचे आई वडील सुद्धा एकदम त्यांना सपोर्टची खूप गरज आहे. तर ही फेज जी आहे ना याला आपण सायकोलॉजिकली मिड लाईफ क्रायसिस म्हणतो. तर या एज मध्ये किंवा मग अजून एक टर्म आहे जी अजून तुम्हाला व्यवस्थित समजेल की एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. नेस्ट तुमचं एम्प्टी झालंय आणि एक वाईडनेस येतं त्यावेळी, पूर्ण एकाकी आहे, आपणच आहोत आणि त्यामध्ये आपण एन्जॉय करायला शिकत नाही, करायला पाहिजे ना. तर आपण नाही हा काय करत असेल, त्याने काय चूज केलं असेल किंवा हा मला फोनच का नाही करत, असे सगळे प्रश्न घेऊन बसत असतात. म्हणून मग ते सॅडनेस येणं, उदास वाटणं किंवा मग झोप न येणं, कधी कधी काही स्त्रियांना भूक लागत नाही, अन्नच जात नाही, हे कदाचित त्या एज मधले मिड लाईफ क्रायसिस मधले डिप्रेशनचे लक्षणं असू शकतात. ओके. तर मग आपण या वेळेला कसं बिहेव केलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला या टप्प्यात आपल्याला, जसं मी सांगितलं की आपण ही फेज सुद्धा एन्जॉय करणं शिकलं पाहिजे. मग यामध्ये आपण आपले स्वतःची क्रिएटिव्हिटी शोधू ना. आपल्याला आता फ्री वेळ मिळालाय, मग माझ्या कोणत्या गोष्टी, माझ्या कोणत्या हॉबीज मिस झाल्यात, काही गोष्टी राहून गेलेल्या त्या आता काढायच्या. मग तुम्हाला लहानपणी म्युझिक खूप आवडायचं, आता तुम्ही क्लासेस लावा. लहानपणी मी खूप छान डान्स करायचे, मध्ये सगळं राहून गेलं, आता डान्सचा क्लास लावा. मग स्वतःला शोधणं सुरू करा आणि हॅपीनेस स्वतःमध्ये आतून आला पाहिजे, बाहेर शोधणं बंद करा. तर ती आपली स्वतःची फॅमिली असू दे पण त्यांना त्यांची तेवढी स्पेस दिली गेली पाहिजे आणि आपण आपली क्रिएटिव्हिटी किंवा आपला स्वतःचा एक एंगेज होण्याची जागा शोधली गेली पाहिजे. मुलं त्यांच्या एज्युकेशन मध्ये बिझी झालेली आहेत किंवा त्यांचे फील्ड्स निवडलेले आहेत. आता ते कधी बऱ्याचदा आता शिक्षणासाठी बाहेर गावी राहायला गेलेले असतात आणि अगेन आपल्याला एक मेनोपॉजचा एक पिरियड असतो जेव्हा आपल्याला ऍक्च्युली मी पाहिले स्त्रियांना चिडचिड होते, लिटरली आरडाओरडा चिडचिड होते. तर मग या उतार वयात किंवा मेनोपॉजच्या पिरियडमध्ये, मेनोपॉजल पिरियडमध्ये पण खूप हार्मोनल चेंजेस होत असतात. कारण पूर्ण आयुष्यभर आपण इस्ट्रोजन सोबत जगलेलो असतो. इस्ट्रोजन हा इमोशनचा हार्मोन आहे असं म्हणूया. तर इस्ट्रोजन एकदम बंद होतो, तुमच्या ओव्हरीज एकदम लॉस व्हायला सुरू होतात आणि मग ती जी इमोशनल एक्सप्रेशन किंवा ती जेवढं आधी सेन्सिटिव्ह वाटायचं ते होत नाही. त्यामुळे सुद्धा उतारवयामध्ये मुडीनेस दिसतो, चिडचिडेपणा दिसतो, डिप्रेशन वाटतं. कधी कधी मेनोपॉजल किंवा पेरीमेनोपॉजल पण बऱ्याच सायकेट्रिक इलनेसेस असतात. कधी कधी पोस्ट मेनोपॉजल डिप्रेशन हे पण कॉमन आहे. तर ह्या गोष्टी आधीपासून जर आपण ठरवलंय की ह्या मला येतील कदाचित, तर मग तुम्ही त्यावेळी ते टाळणं कसं पॉसिबल आहे.
मेनोपॉझल पिरियडमध्ये जे सगळे मूड स्विंग्स असतात, चिडचिडेपणा असतात, हे जर कंट्रोल करायचं असेल तर आजकाल हार्मोन थेरपी पण, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी HRT बरेच चर्चेस आहे, ती अवेलेबल असते. तुम्ही गायनेकोलॉजिस्टला भेटू शकता खरंच खूप त्रास होत असेल तर. पण जर हे सगळं तितकं सिव्हिअर नसेल तर तुम्ही सायकोलॉजिस्ट कडून काउन्सिलिंग थेरपी घेऊ शकता. त्यामुळे पण ही गोष्ट सोपी जाऊ शकते किंवा होणारी रिस्क जी आहे ती टळू शकते. अजून थोडं म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा विसरभोळेपणा पण खूप सुरू होतो. मग त्या विसरभोळेपणामध्ये समजा चावी कुठे ठेवली किंवा पैसे कुठे ठेवले ते आपण विसरून जाऊ आणि नंतर मग त्याची शंका घेतो की तू माझे पैसे उचलले का तिथून. मग त्यामुळे घरचं वातावरण पण खराब होतं आणि त्या पर्सनला विसरभोळेपणा आलाय हे कळतच नाही बरेचदा. तर हे पण नातेवाईकांनी यावेळी खूप सपोर्टिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे विसरभोळेपणा हा किंवा डिमेन्शिया म्हणतो आपण त्याला, तर हा आजार असतो. त्याच्यासाठी ट्रीटमेंट सुद्धा असते. बरेचदा स्त्रियांमध्ये आजकाल स्ट्रेसमुळे मेनोपॉज अर्ली यायला लागलाय, डिमेन्शिया सुद्धा अर्ली यायला लागलाय. तर त्याची काळजी नक्कीच आपण लहानपणापासून घेतली पाहिजे की स्ट्रेस कमी ठेवायचा, एक्सरसाइज, डाएट आणि स्लीप जे म्हटलं हे जर छान ठेवलं तर उतारवय पण आपलं सुरळीत जाईल. ओके. आणि आता बोलताना मला एक गोष्ट कळते की स्त्रिया ह्या मुळातच खूप इमोशनल असल्यामुळे किंवा थ्रूआउट लाईफ वेगवेगळ्या टप्प्यावर हॉर्मोनल चेंजेसमुळे असं म्हणता येईल, दे आर मोर वल्नरेबल टुवर्ड्स सायकोलॉजिकल सिम्पटम्स किंवा इमोशनल प्रॉब्लेम्स. तर मग आपण त्यासाठी सगळ्यांनीच, स्त्रियांनी स्वतःची आणि आजूबाजूनी त्यांची काळजी घेतली तर हे सगळ्या टप्प्यांवर स्त्रियांचं सगळं पुढचं हे सुखकर होईल असं मला वाटतंय. जसं आपण शारीरिक आजाराची काळजी घेतो तशी मानसिक आजाराची सुद्धा, आणि आजार म्हणण्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. स्त्री म्हणून आपण ह्याची जबाबदारी स्वतः आधी घ्यावी आणि मग अपेक्षा करावी की दुसऱ्यांनी पण मला समजून घ्यावं. तर नवरात्री निमित्त आज आपण छान स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल जे डिस्कशन केलं आणि खरंच मला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह आपण त्या गोष्टींकडे बघतोय की जसं दुर्गा माता आहे किंवा जी देवीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये ती जशी इव्हॉल्व्ह होत चालली आहे तसंच आपण स्त्रिया स्वतः सुद्धा एकदम बेसिक छोट्या वयापासून मोठ्या वयापर्यंत आपण छान इव्हॉल्व्ह व्हावं आणि सर्वांनीच एकदम एम्पॉवर्ड आणि कंटेंट असावं. शेवटची जी सिद्धिदात्री आहे देवीचं रूप, तिच्यासारखं कंटेंट आणि सुप्रीम पॉवर सारखं बनावं. मरताना आपल्याला बिलकुल की माझं हे राहिलं ते राहिलं किंवा मी केलं असतं तर काय, हे रिग्रेट्स नको आहे. अच्छा, सिद्धिदात्री म्हणजे आपल्याला ज्या कला अवगत झाल्या त्या आपण दात्री. यू हॅव टू बी जेनरस. आणि तुम्ही जे शिकलायत लहानपणापासून, जे अनुभवलं आहे तुमच्या, तुम्ही लर्न केलंय तुमच्या अनुभवामधून, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढच्या पिढीला देणं हे तुमचं कर्तव्य असतं, जेनरसिटी असते ती. हे पण आपण एक शिकलं पाहिजे. चालेल, तर मग आपण आज इथे थांबूया आणि नवीन पैलूने आपण आता या गोष्टींकडे बघूया आणि स्वतःची काळजी आणि नक्कीच स्वतःची आणि फिजिकली सोबतच तितक्याच महत्वाच्या इमोशनल किंवा मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घेऊया. नक्कीच. थँक्यू.